गृहमंत्री अमित शहांनी छत्तीसगड नक्षली समस्येवर घेतली महत्त्वाची बैठक। माओवाद्यांचा समाचार घेणार शहांचं वक्तव्य। बीजेपी केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। हरियाणा जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीवर होणार चर्चा। आज उमेदवारांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब। पंतप्रधान मोदी राजस्थानचा दौरा करणार। जोधपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या समारंभाला उपस्थित राहणार। अमृत महोत्सवी जयंतीला संबोधित करणार। गुजरातच्या आनंदमध्ये मुसळधार पाऊस। सखल भागामध्ये साचलं पाणी। पाण्याच्या प्रवाहात रिक्षा गेली वाहून। रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरूप। गुजरातच्या वलसाडला पावसानं झोडपलं। सर्व रस्ते जलमय। जनजीवनावर परिणाम। सामान्य व्यवहार झाले ठप्प। महाराष्ट्राला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। मध्य प्रदेशच्या महरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। नद्यांना आलं उधाण। जीव धोक्यात घालून नदी ओलांडण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न। ग्रामीण भागामध्ये पावसानं केले हाल। मध्य प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये संततधार मुसळधार पाऊस। अनेक गावांमध्ये 3 फुटांपर्यंत भरलं पाणी। नदी ओलांडणाऱ्या बाईकस्वाराला वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवलं। बिहारच्या भागलपूरमध्ये इशारा पातळीवरून गंगा नदी वाहतीये। आसपासच्या गावांमध्ये भरलं गंगेचं पाणी। मध्य प्रदेशच्या शहाडोलमध्ये प्रचंड पाऊस। जोरदार पावसानं भिंत कोसळून एका मुलाचा मृत्यू। 2 जण गंभीर जखमी। जम्मू काश्मीर पोलिसांकडून एका वॉन्टेड दहशतवाद्याचा शोध सुरू। पाकिस्तानी दहशतवाद्यावर 3 लाख रुपयाच्या बक्षिसाची घोषणा। हा दहशतवादी लष्कर-ए-तय्यबा संघटनेचा कमांडर। इस्रायलच्या तेल अवीवमध्ये सरकारविरोधात जनता उतरली रस्त्यावर। सरकारनं पायउतार होण्याची नागरिकांची मागणी। सरकार म्हणजे क्राईम मिनिस्ट्री अशी घोषणाबाजी। पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानच्या पोलीस स्टेशनजवळ बॉम्बस्फोट। 2 मुलं आणि एका महिलेचा मृत्यू। 14 जण जखमी। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून युनिफाईड पेन्शन स्कीमची घोषणा। 23 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा फायदा। 25 वर्षांची सेवा झाल्यास वेतनाच्या खात्रीशीर 50% पेन्शन मिळणार।